MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रेडिओ प्रकल्प ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहोत. या कार्यक्रमाचा आज आपण 17वा भाग ऐकणार आहोत. लक्ष्मी, अरे कुठे आहेस तू? नेहमी मला घाई करत असतेस. कार्यक्रमाला जायचं नाही का आज? कार्यक्रमासाठी तर जायचंय आजोबा, पण आज थोडीशी विवंचनेमध्ये पडलीये मी. विवंचनेत? माझी नात आणि विवंचनेत? आजोबा, अरे सूर्य पश्चिमेला उगवला की काय? ओ काय हो? मग बरं सांग सांग सांग, कसला विचार करतेस? काल आमचा अर्थशास्त्राचा तास होता. अच्छा, ही अडचण आहे? नाही नाही, मला माहित आहे तुला अर्थशास्त्र जरा अवघड जातंय, पण अहो, पूर्ण ऐकून तर घ्या तुम्ही. सॉरी सांग. तर अर्थशास्त्र शिकवताना सर आम्हाला रजत अर्थव्यवस्थेबद्दल सांगत होते. अच्छा, हां. मला खरं तर काहीच समजलं नाही आणि आता अभ्यास सुद्धा त्याचाच दिलाय. इतकंच? मग आपण असं करूया ना, स्टुडिओमध्ये याच विषयावर बोलू. खरंच? हां. तुम्हाला माहितीये? अरे म्हणजे काय? कमाल. म्हणजे आज एका बाणात 2 पक्षी. माझा अभ्यासही होईल आणि रेडिओवरून श्रोत्यांना माहिती सुद्धा मिळेल. हो, नक्की. क्या बात है. चला लगेच जाऊया स्टुडिओमध्ये. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. मी आहे भरत आजोबा आणि माझ्या बरोबर आहे माझी लाडकी नात लक्ष्मी. आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन कोरा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या सौजन्यानं आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहकार्यानं ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कल्याणाच्या उद्देशार्थ हा कार्यक्रम आपण रेडिओवरून प्रसारित करत आहोत. तर आजोबा सांगा बरं आता, रजत अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय? सांगतो. पण लक्ष्मी, तुला माहित आहे ना, नेहमी नवीन शिकवताना आधी आपण काय शिकलो याची जरा उजळणी करायला हवी. तर ती उजळणी आधी करूया. बरं. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या तर्फे अटल वयो अभ्युदय योजना ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये त्यांचा आत्मसन्मान पुन्हा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून वृद्धांच्या सुरक्षेत वाढ होण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या सुविधा आणि सेवा प्रदान केल्या जातात आणि त्यातलीच एक आहे रजत अर्थव्यवस्था. याचबरोबर मंत्रालयाने सेज ही योजना सुद्धा सुरू केलेली आहे. सेज म्हणजे ऋषी किंवा साधू, जे अनुभवी असतात, आपल्याला कायम योग्य मार्गावर चालायला शिकवतात, असे आपले ज्येष्ठ नागरिक. या आधुनिक जगात या ज्येष्ठ नागरिकांना मदतशीर ठरतील अशी उत्पादनं बनवणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम सरकारनं सुरू केला आहे. या माध्यमातून नवीन स्टार्टअप्सना सरकार रुपये 1 करोड पर्यंतची रक्कम देत असतं. क्या बात है. आजोबा, झाली उजळणी? अहो, हे आपण आधीही सांगितलंय सगळ्यांना, पण रजत अर्थव्यवस्थेचं काय? मला काय वाटतं आजोबा, हे काहीतरी मोबाईल ॲप वगैरे असेल, हो ना? लक्ष्मी, हे मोबाईल ॲप नाही. ओके. हा एक नवीन विचार आहे. ओ. संपूर्ण जगभरामध्ये माणसाच्या आयुर्मानात वाढ होते आणि जन्मदर कमी होतोय. त्यामुळे ज्येष्ठांची संख्या सातत्याने वाढते. भारतासारख्या विकसनशील देशात सुद्धा ही संख्या वाढताना दिसते. परिणामी ज्येष्ठांचं आरोग्य, त्यांची सुरक्षा आणि सामाजिक कल्याणाशी निगडित असलेल्या इतर अनेक गरजा सुद्धा वाढत आहेत. आणि हीच बाब लक्षात घेऊन रजत अर्थव्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे. ओ, म्हणजे या रजत अर्थव्यवस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास आहे का? लक्ष्मी, अरे आधीच्या काळापेक्षा आता ज्येष्ठ नागरिकांकडे खूप सुविधा आहेत. म्हणजे उत्तम आरोग्य सेवा आहे, सगळ्यांच्या हातात इंटरनेट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार आणि अनुभव यांचं सुद्धा प्रमाण खूप जास्त आहे. हो, खरंय. नाही, ते समजलं मला आजोबा, पण तरी मला सिल्वर इकॉनॉमी समजत नाहीये. सिल्वर इकॉनॉमीचा अर्थ आहे आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव वापरून या अनुभवाच्या माध्यमातून नवीन संधी निर्माण करू शकतो. ओ. हां, तुला माहिती आहे लक्ष्मी की आता सरकार
आणि कित्येक नवीन कंपन्या ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन गोष्टी निर्माण करतायत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी निष्क्रिय न होता सतत सक्रिय राहावं, बरोबर. यासाठी बऱ्याच नवीन गोष्टींची निर्मिती होतीये, अगदी बरोबर. जेणेकरून ज्येष्ठांचं आयुष्य अधिकाधिक क्रियाशील होईल. हो, ज्येष्ठांना सक्रिय राहता यावं यासाठी नवीन सेवा आणि उत्पादनं निर्माण करणं हा या रजत अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. ग्रेट. तर मग ह्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या सेवांचा आणि उत्पादनांचा समावेश आहे जे खास करून आपल्या ज्येष्ठांसाठी बनतात, हे सांगू शकाल आजोबा? नक्कीच. आता असं बघ, जसं वय वाढत जातं, ज्येष्ठत्व येतं, तसं तसं माणसाच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची शांतता आणि अचानक सगळं थांबल्याचा अनुभव येतो. खरंय. दुसऱ्यावरचं अवलंबन वाढतं. हम्म. पण तसं होऊ नये यासाठी काही सेवा निर्माण केल्या जात आहेत. बरं. आता अनेक कंपन्या आणि सरकारी योजना सुद्धा तंत्रज्ञान, हेल्थ केअर, मनोरंजन, पर्यटन या सगळ्याच क्षेत्रांमधल्या सेवांची निर्मिती करते. नक्की कोणत्या सेवा? म्हणजे बघ, आरोग्याच्या सेवांमध्ये ज्येष्ठांसाठी विशेष उपकरणं, वॉकर्स, व्हीलचेअर, मेडिकल ॲप्स या सगळ्यांची निर्मिती होते. खरंय. त्याचबरोबर ज्येष्ठांना आर्थिक संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्येष्ठांसाठी रोजगार, पार्ट टाइम काम हे सुद्धा आता उपलब्ध झालंय. अच्छा. आणखीन काय काय यामध्ये? लक्ष्मी, रजत अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी फिटनेस आणि योग कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलं जात आहे, जेणेकरून ज्येष्ठांचं शारीरिक आरोग्य सुदृढ राहील. आता बघ, बऱ्याचशा कंपन्या आणि संस्था ज्येष्ठांसाठी घरपोच सेवा सुद्धा देत आहेत. घरपोच सेवा? हां, म्हणजे होम केअर. डॉक्टर किंवा नर्सेस आता घरी येऊन ज्येष्ठांची तपासणी करतात. अनेक ठिकाणी वृद्धाश्रम आहेत, तिथे जे ज्येष्ठ नागरिक आरामात राहू शकतात. अगदी घरासारखं वातावरण तिथे असतं. अच्छा, असं आहे का? आणि लक्ष्मी, काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सेवानिवृत्तीनंतरही अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देऊ शकतात. आपल्या पेन्शनमध्ये थोडीशी कपात करून छोटे छोटे व्यवसाय करून हे अशी ते सेवा देऊ शकतात. या व्यतिरिक्त रजत अर्थव्यवस्थेमध्ये जे उद्योग सुरू होतात तिथे रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात. बर. वृद्धांसाठी हेल्थ केअर सेवा, पर्यटन आणि विशेष रिटायरमेंट हाऊसिंग सेवा यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतोय. ओके. एक विचारू का आजोबा? हा, जरूर. अरे एक काय, दोन गोष्टी विचार. या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आरामशीर यात्रा सुद्धा करता येते का? बिलकुल. अरे, बऱ्याचशा ट्रॅव्हल एजन्सी आणि कंपनी ज्येष्ठांसाठी विशेष यात्रांचं पॅकेज डिझाईन करतात. बर. या पॅकेजेसमध्ये आरामदायक यात्रा, सुविधायुक्त हॉटेल्स आणि गरजेनुसार मेडिकल सुविधा सुद्धा दिली जाते. अरे वा, हे तर छान झालं. मला वाटतं आजोबा, डिजिटल इंडियामुळे आता ऑनलाईन शॉपिंग सुद्धा खूप सोपं झालंय ज्येष्ठांसाठी. अगदी महत्वाचा मुद्दा मांडलास तू. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असे आहेत की ज्येष्ठांसाठी आपल्या वेबसाईट आणि ऍप्स सुद्धा बनवलेले आहेत. ओके. असे ऍप्लिकेशन्स ज्येष्ठांना वापरायला फार सोपे असतात. खरं. अगदी सहजपणे आपल्याला आवश्यक असणाऱ्या किंवा आपल्याला आवडलेल्या गोष्टी या ऍप्सच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक मागवू शकतात. बरं, यामध्ये 24/7 कस्टमर सपोर्ट पण असतो. काही अडचण आली तर आपल्याला लगेच मदतही मिळू शकते. खरंच आजोबा, आपलं सरकार ज्येष्ठांसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. अटल वयो अभ्युदय योजना असो किंवा ही रजत अर्थव्यवस्था, ही त्याचीच उदाहरण आहेत. बरोबर आहे. ज्येष्ठांसाठी मनोरंजन आणि सामाजिक उपक्रम हे सुद्धा रजत अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. पर्यटन, सामाजिक एकोपा, संपर्क आणि मानसिक स्वास्थ्य सगळं सुदृढ राहण्यासाठी, वृद्धांचं आयुष्यमान सुखमय बनवण्यासाठी या दोन्ही गोष्टी मदतच करतात. खरं. ही रजत अर्थव्यवस्था वृद्धांना त्यांची ओळख समाजामध्ये मिळवून देण्यासाठी, आत्मसन्मान राखण्यासाठी आणि आपल्या देशाच्या उभारणीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी खूप मोठी संधी देते असं वाटतंय. अगदी बरोबर. ज्येष्ठांची वाढती संख्या आणि वाढणाऱ्या गरजा लक्षात घेऊन रजत अर्थव्यवस्था अनेक व्यापाराच्या संधी सुद्धा निर्माण करतं. यामुळे व्यापाराला, उद्योगांना फायदा होतोच, पण अर्थव्यवस्थेलाही एक नवी दिशा मिळते आणि याचा सगळ्यात जास्त फायदा ज्येष्ठांना होतो. क्या बात आहे. या सगळ्या सुविधांचा लाभ घेतला तर आपलं आयुष्य नक्कीच सुखावह आणि अनेक संधींनी युक्त असेल. हो,
बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर. पण मला वाटतं या अर्थव्यवस्थेबद्दल आपण आता तज्ज्ञांकडून ऐकून घ्यावं. नक्कीच. तर मग रजत अर्थव्यवस्थेबद्दलची माहिती मिळाली का लक्ष्मी? हो आजोबा, यामुळे तर माझा अभ्यास सुद्धा आणखीन सोपा झाला. हे बघ, माझ्याकडे एक नाटिका सुद्धा आहे बरं. हां. त्यामुळे तुझा अभ्यास आणखी सोपा होऊ शकेल. आजोबा, हो मग ऐकवा ना पटापट. ऐक. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ज्येष्ठांसाठी त्यांच्या वृद्धत्वामध्ये वरदान ठरणाऱ्या रजत अर्थव्यवस्था या विषयावर आपण बोलणार आहोत. संजीव, मला तर हा शब्द नवीनच वाटतोय. का ग? पण हे ऐकून असं वाटतं की वृद्धांसाठी बनलेली अर्थव्यवस्था म्हणजे रजत अर्थव्यवस्था, बरोबर ना? अगदी बरोबर बोललीस बघ नमिता. अगं नमिता, रजत अर्थव्यवस्था म्हणजे अशी एक अर्थव्यवस्था आहे जी वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेऊन निर्माण झालेली आहे. बर. यामध्ये मग वृद्धांसाठीच्या सेवा असतील, उत्पादनं असतील आणि सुविधा असतील, या सगळ्यांचा समावेश होतो. अगं, एका रिपोर्टनुसार येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठांची संख्या खूप गतीनं वाढणार आहे आणि अशा वेळेला ही अर्थव्यवस्था खूप मोठी संधी बनू शकते. अगदी खरंय संजीव. कसं आहे, मी स्वतः या क्षेत्रामध्ये काम करते. माझी कंपनी वृद्धांसाठीची विशेष उत्पादनं सुद्धा बनवते आणि अनेक सेवा सुद्धा यांना दिल्या जातात. जसं की आरोग्याची काळजी घेणारी उपकरणं असतील, तातडीनं सेवा उपलब्ध करून देणं असेल आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्याला निरोगी ठेवणारे कार्यक्रम सुद्धा आम्ही घेतो. अगं नमिता, हे सगळं ठीक आहे, पण आपल्या समाजामध्ये वृद्धांसाठी त्यांना जेवढ्या सुविधा लागतात तेवढ्या त्यांना मिळतात का? हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. मग सध्या तरी आपल्याकडे ज्या योजना आहेत ना किंवा ज्या सेवा आहेत त्या वास्तविक गरजांना पूर्ण करण्यासाठी पुरेशा नाहीयेत आणि एकूणच आपल्याला एका व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे, जिथे ज्येष्ठांना आरोग्याच्या, सुरक्षेच्या आणि सामाजिक सलोख्याच्या सेवा देता देता त्यांच्यासाठी काही आर्थिक संधी सुद्धा दिल्या जातील. अगदी बरोबर बोललीस बघ नमिता तू. ही जी रजत अर्थव्यवस्था आहे की नाही, ती आपण जर का नीट समजून घेतली ना तर तिचा आपल्याला योग्य वापर सुद्धा करून घेता येईल. खरंय. आणि यामध्ये फक्त वृद्धांसाठीच नाही, तर उद्योजकांसाठी सुद्धा नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. बर. उदाहरण देऊ का? आता बघा, आरोग्य सेवा असतील किंवा वृद्धाश्रम तर आहेतच, पर्यटन असेल किंवा अगदी अगदी डिजिटल डिव्हायसेस सुद्धा, या सगळ्याची निर्मिती सुद्धा यातून होऊ शकते. खरंय. आणि कसं आहे बघ, आपण जर वृद्ध नागरिकांना सशक्त बनवू शकलो तर ते आपलं आयुष्य नक्कीच सुखानं, समाधानानं, सक्रिय राहून जगू शकतील आणि ज्यामुळे समाजामध्ये सुद्धा समृद्धी येऊ शकेल. ही रजत अर्थव्यवस्था खरंच एक सुवर्ण संधी आहे बघ. अगदी. आणि बरं का संजीव, ही योजना समजण्यासाठी आणि समजावण्यासाठी, तिचं अवलंबन होण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हीच वेळ आहे आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं भविष्य उज्ज्वल बनवण्याची. अगदी योग्य सांगितलंस बघ नमिता. याच दिशेनं काम करून आपण रजत अर्थव्यवस्थेचा पूर्ण लाभ घेऊ शकतो. आणि ही आपली जबाबदारी सुद्धा आहे. अगदी. लक्ष्मी, हे नाटक ऐकून मला असं वाटतंय की 60 वर्षांनंतर सुद्धा मला स्वतःला सक्रिय ठेवायचं असेल तर काहीतरी नवीन शिकून घेतलं पाहिजे. करेक्ट आजोबा. 60-65 वर्षानंतर जेव्हा माणूस नोकरीतून निवृत्त होतो तेव्हा अनेक वर्षांपासून चालत आलेला त्यांचा एक दिनक्रम असतो, तो कुठेतरी थांबतो. रिकाम पण येतं. आणि बहुतेक लोक ना ही स्थिती स्वीकारू शकत नाहीत. मग कोणत्या ना कोणत्या रूपात स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी अनेक लोक कला शिकतात, कुणी बाग राखायला शिकतं, तर कुणी आणखी काही. अगं, शरीर सक्रिय राहिलं नाही तर मग आळस यायला लागतो आणि दिवसभर बसून राहावं असा एक घातक विचार सुद्धा मनात डोकावतो. हो, आणि मग आपला मेंदू सुद्धा झोपायला लागतो. असं म्हणतात की आपले न्यूरॉन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी, आपलं आयुर्मान वाढवण्यासाठी शरीराची सक्रियता फार गरजेची आहे. नाहीतर आहे त्या आयुष्यात
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे जावं लागतं. आजोबा, वय वर्ष 82 असलेल्या एका आजोबांचा मी एक शॉर्ट बघितला होता फेसबुकवरती. त्यांचं शरीर त्यांनी या वयापर्यंत सुदृढ कसं ठेवलंय याचा मंत्रच त्यांनी त्याच्यामध्ये दिलाय. आपण ऐकूया. मी अशोक विष्णुपंत बेलापूरकर, वय वर्ष 82. हे कसं आहे, ज्या टायमाला मी त्यांना भेटतो तर त्या टायमाला त्यांच्या अडचणी मला सांगत. माझा गुडघा वळत नाही, हात वर होत नाही, माझी मान दुखती, मला उठता बसता येत नाही. आणि मग मी त्याला माझ्या पद्धतीचे सल्ले देतो. हा, तुम्हाला आज हे होत नसेल ना, तुम्ही ह्या पद्धतीचा व्यायाम करा. उद्या तुमचा हात वर नसेल तर त्या पद्धतीचा व्यायाम करा. तर याचे व्यायामाचे धडे ज्येष्ठ नागरिकांना जास्त. आणि आज ज्येष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडलेले. आज घराच्या बाहेर पडल्यानंतर घरापर्यंत येसपर्यंत ते माझे 2 वेळा तरी नाव माझं काढल्याशिवाय राहत नाही. ह्या माणसामुळे मी आज घराच्या बाहेर पडलो. घरात जी चिडचिड, ज्येष्ठ नागरिकाविषयी जी चिडचिड, प्रत्येक घरामध्ये चिडचिड चालू आहे. तरुण वर्ग काय सांगतात, का यांना बसल्या जागेवर हे द्यायचं, ते द्यायचं, ते द्यायचं, हे आमच्याच्याने होत नाही. मी त्यांना एक ऊर्जा देण्याचं काम करतो. तुम्ही हे करा हो, तुम्ही त्यांच्याजवळ जाऊ नका, ते तुमच्याजवळ आले पाहिजे. आज माझी 3 मुलं, 3 सुना, अर्धा डझन नातू रोज व्यायाम केल्याशिवाय ते तुमचा चहाचा गुड सुद्धा घेणार. माझ्या सुनासुद्धा फार व्यायाम करतात. थोडक्यात सांगायचं का, माझी मंडळी म्हणजे माझी बायको ही पोहण्यामध्ये तरबेज आहे. आणि आमची सांगड अशी जमलेली आहे का तिनं तिचे अनुभव सुनांना सांगितले, माझे अनुभव मी मुलांना आणि नातांना सांगितले. तिनं तिच्या पद्धतीनं कुटुंब उभं करायचं काम केलं, मी माझ्या पद्धतीनं कुटुंब उभं करायचं. त्यामुळं ही सांगड आमच्या घरापासूनच सुरुवात आहे. आमचा आजही थोरला मुलगा सकाळी 4 वाजता उठून तो जिम करणार. हे पहिलं घरी तो व्यायाम करणार, व्यायाम करून जिममध्ये जाणार. तेच माझे नातूसुद्धा करतात, तेच माझ्या सोनासुद्धा करतात. मग हे एक आदर्श मी माझ्या घरातून पहिला सुरुवात केली. अगदी खरं आहे. सुख, समाधान आणि आनंद ह्या तिन्ही गोष्टीचा संबंध जर तुम्हाला जीवनामध्ये मिळवायचा असेल तर तुमचं पहिलं शरीर मजबूत राहणं हे काळाची गरज आहे. तुमचं शरीर मजबूत असेल तर तुम्ही निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेशच करणार नाही. आणि ज्या टायमाला हे सकारात्मक गुण तुमच्या शरीरात भिनतील त्या टायमाला तुम्ही नक्कीच एक समाज माध्यमाच्या पुढे मोठे झालेले असेल. हे अगदी त्रिकारवादी सत्य. एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले, प्रपंच करावा नेटका, कुठे दिसू नये फाटक्या, आणि मग घ्यावा परमेश्वराचा तुटका. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याच्यासाठी पहिलं तुमचं शरीर तुम्हाला पिळदार करावं लागेल. लक्ष्मी, आपण मनात आणलं तर कसं छान राहू शकतो ते ऐकलंच ना आता. मला तर आणखी काम करण्याची स्फूर्ती मिळाली आहे सगळं ऐकून. क्या बात आहे आजोबा. अहो, तुम्ही सक्रिय आहातच. आता या सक्रियतेचा रजत अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून कसा फायदा होऊ शकतो हे बघायला हवं. या रजत अर्थव्यवस्थेचा खूप मोठा संदेश तर हा आहे की वय कोणतंही असो, आपण कायम नवनवीन अनुभव घेत राहायला पाहिजेत आणि ज्ञान गोळा करायला पाहिजे. तर आजच्या ह्या कार्यक्रमामधून रजत अर्थव्यवस्थेबद्दल आपण जाणून घेतलं. श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या द्वारा आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सौजन्यानं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला. श्रोते हो, पुढच्या भागांमध्ये सुद्धा ज्येष्ठांसाठीच्या इतर कल्याणकारी योजना आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच. हो, पण आता मात्र वेळ झालेली आहे या कार्यक्रमामधून निरोप घेण्याची. मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भरत आजोबा, आम्ही दोघंही आज इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा विशेष कार्यक्रम आता ऐकला. आय होप की तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. किंवा तुम्ही आम्हाला फेसबुकवर सुद्धा तुमचा फीडबॅक पोहोचू शकता. MGM